बरेच वेळा आपल्याला असं वाटतं की आपलं पण एक विजिटिंग कार्ड असावं. जसे मोठे मोठे मॅनेजर्स असतात आणि HR असतात, त्यांच्याकडे त्यांचं विजिटिंग कार्ड असतं आणि ते लोकांना देतात. किंवा एखादा एंटरप्रिनर असेल, त्याचं दुकान असेल, तर तो आपलं विजिटिंग कार्ड लोकांना देतो. तर जेव्हा आपण आपल्या करिअरची सुरुवात करतो आणि आपल्याला पण असं वाटतं की आपल्याजवळ असं एक विजिटिंग कार्ड असावं, ज्यावर आपलं नाव लिहिलं गेलेलं असेल. आणि ती एक छोटीशी जी इच्छा असते ती आपल्या मनामध्ये राहते. ती एक जी छोटीशी जी इच्छा असते ती आपल्या मनामध्ये राहते आणि आपल्याला वाटतं की आपलं पण असं एक विजिटिंग कार्ड असावं. तर मला पण नेहमी असं वाटायचं की माझं पण एक विजिटिंग कार्ड असायला पाहिजे. आणि ते विजिटिंग कार्ड असं भारी विजिटिंग कार्ड असायला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये माझी पोझिशन जी आहे ती चांगली असायला पाहिजे, असं माझं एकदा स्वप्न होतं. आणि मी कधी विजिटिंग कार्ड बनवले नाहीत आणि मी त्याच्यासाठी काही एफर्ट्स नाही केले. आणि मला वर्ड ऑफ गॉडनी आपला दिवस सुरू करायला खूप आवडतो. आणि सकाळी सकाळी मला एक वचन मिळालं, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तू झोपेत पण असताना तुझा अकाउंट मी पैशाने भरील. म्हणजे जेव्हा आपण काहीच एफर्ट्स करत नाही, आपण झोपेमध्ये असतो, तेव्हासुद्धा हेवनली रेममध्ये परमेश्वर आपल्या प्रगतीसाठी काहीतरी करत असतो. म्हणजे आपल्याला पुढे नेण्यासाठी काहीतरी करत असतो. नेहमी आपल्याला असं वाटतं की सकाळचे 9 घेतले तर संध्याकाळचे 10 घेतले, त्या वेळापर्यंतच आपण काहीतरी प्रगती करू शकतो. म्हणजे आपल्या एफर्ट्सनी किंवा आपले जे कनेक्शन आहेत लोकांशी, आणि आपण काहीतरी नवीन एखादी स्किल शिकून तेव्हाच आपण आपलं करिअर ग्रोथ बघू शकतो. पण परमेश्वर म्हणतो की आपल्या शक्तीवर, आपल्या टॅलेंटवर तू अवलंबून राहू नको, माझ्यावर अवलंबून राहा. आणि जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा परमेश्वर कार्यरत असतो आपल्याला नेक्स्ट डे काहीतरी सरप्राईज देण्यासाठी. किंवा त्याचे टायमिंग्स आपल्या टायमिंगनुसार नसतात, तर तो जे काहीतरी बिहाइंड द सीन प्लॅनिंग करत असतो ते तो आपल्याला योग्य वेळी दाखवतो. आणि जेव्हा गरज असते तर तेव्हा तो निश्चितच दाखवतो. तर बिहाइंड द सीन आपल्याला असं वाटतं की आता रात्री काय होणार, रात्री मला कुठली अपॉर्च्युनिटी मिळणार, कुठला मला जॉब मिळणार, कुठलं मला प्लेसमेंट मिळणार, मला तर एफर्ट्स करावे लागेल, मला बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू द्यावे लागेल, मला माझी पोझिशन सिक्युअर करण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. तर बरेच प्रश्न आपल्या डोक्यामध्ये चालत राहतात. पण परमेश्वर म्हणतो की तुझा जो भार आहे, तुझ्या जीवनाचा जो भार आहे तो माझ्यावर लाद आणि मी सर्व काही व्यवस्थित करील. सबमिट टू मी. बरेच वेळा आपण काय करतो की आपणच आपला भार उचलत राहतो आणि विचार करत राहतो, आता मी काय करू, आता मी कसं करणार, आता मी एक्झिक्युशन कसं करणार, आता मी हे कसं मिळवणार. पण परमेश्वर काय म्हणतो की तुझा जो भार आहे तो माझ्यावर टाक आणि मी तुला काय करील, शाईन करील. मी तुला वर नेईल. मी तुझ्या जीवनाचा जो ग्राफ आहे तो वर उचलेल. आणि मी तुला नुसतं सर्वायवल मोडमध्ये नाही ठेवणार. सर्वायवल मोड काय असतं, लोक काय म्हणतात, तुम्ही सेटल आहे का. सेटलचं म्हणणं काय आहे, तुम्हाला एक घर, तुमचं लग्न आणि तुमचा जॉब, आणि तुम्हाला 2 टाईम अन्न, वस्त्र, निवारा हे सगळं तुम्हाला मिळतं. दॅट इज सर्वायवल मोड. ठीक आहे. तर परमेश्वर म्हणतो की त्या सर्वायवल मोडमधून मी तुम्हाला वर उचलणार आहे आणि तुम्हाला स्टूवर्ड मोड मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे तुम्हाला मी एक लीडर बनवणार आहे.
लोक तुमचं प्रवचन ऐकेल, तुम्ही जे काही सांगाल ते लोक करेल. तर परमेश्वर म्हणतो की तुम्हाला मी सर्वायवल मोडमधून स्टुवर्ड मोडमध्ये टाकणार आहे. म्हणजे तुमची अपलिफ्टमेंट जी आहे मी ती करणार आहे. आणि हे सुंदरसं रेव्हलेशन परमेश्वराने मला दिलं. आणि अजून एक रेव्हलेशन परमेश्वराने मला दिलं ते हे की बरेच वेळा आपले जे टॅलेंट्स असतात, असं नाही की आपण टॅलेंटेड नाही आहोत, पण बरेच वेळा आपले जे टॅलेंट्स असतात ते लोक रेकग्नाईज नाही करत. मग आपल्या कंपनीमध्ये असो किंवा आपल्या चर्चमध्ये असो किंवा कुठेही असो, आपल्यामधले जे टॅलेंट्स असतात लोक रेकग्नाईज करत नाही आणि ते आपल्याला प्रमोट करत नाही किंवा प्रमोशन देत नाही. त्यांना वाटतं की आपण परफॉर्म करू शकत नाही, आपल्यामध्ये टॅलेंट नाही आहे. पण परमेश्वर काय म्हणतो की लोक जरी तुमच्यामधला टॅलेंट ओळखू शकत नाही आणि इनजस्टिसली तुम्हाला कमी रेटिंग्स देतात आणि तुम्हाला अंडर परफॉर्मर चं रेटिंग देतात आणि तुमचा पैसा वाढवत नाही, तुम्हाला हाईक देत नाही, आणि परमेश्वर हे वरून बघतो आणि त्याला माहीत आहे की त्याने तुम्हाला परिपूर्णतेने बनवलेलं आहे. त्याने तुमच्यामध्ये सर्व प्रकारचे गुण टाकलेले आहेत. तर तुम्हाला लोकांच्या रेकग्निशनची गरज नाही आहे. परमेश्वर म्हणतो तुम्हाला लोकांच्या रेकग्निशनची गरज नाही आहे. मीच एक देव आहे जो जाणतो की तुम्ही वर लाईफमध्ये येऊ शकता, तुमच्या जीवनाचा ग्राफ लाईफमध्ये वर जाऊ शकतो. तुम्हाला सक्सेसफुल होण्यास कोणी रोखू शकत नाही. आणि तुम्ही एखाद्या कंपनीवर डिपेंड नका राहू, तिथल्या मॅनेजमेंटवर डिपेंड नका राहू, पण तुम्ही देवावर डिपेंडेंट राहा की तो इतका सामर्थ्यवान आहे की तो तुम्हाला वर उचलू शकतो आणि तुम्हाला एक पोझिशन देऊ शकतो. आणि ती पोझिशन सिक्युअर्ड पोझिशन परमेश्वर तुम्हाला देणार आहे. मी बरेच दिवसापासून काही लोकांच्या जॉबसाठी, प्रमोशनसाठी मी प्रार्थना करत आहे. आणि बरेच वेळा असं होतं की टॅलेंटेड लोक आहे, सगळ्या प्रकारच्या स्किल्स त्यांच्यामध्ये आहेत, पण एखाद्या छोट्याशा चुकीमुळे किंवा पॉलिटिक्समुळे त्यांचा जॉब जातो आणि मग दुसरीकडे प्लेसमेंट मिळत नाही. तर परमेश्वर म्हणत आहे की तो तुम्हाला जॉब प्लेसमेंट अशी देणार आहे की लाँग टाईमसाठी, असं नाही की थोड्या दिवस इथे थोड्या दिवस तिथे. तर त्यामध्ये परमेश्वर तुम्हाला सिक्युरिटी देणार आहे. म्हणजे तुमची जी पोझिशन आहे, तुमचा जो जॉब आहे, तो सैतान तुमच्या हातातून हिरावून घेणार नाही. आता बरेच वेळा आपल्याला असं वाटतं की जे लोक गव्हर्मेंट जॉब करतात त्यांचं लाईफ किती चांगलं आहे, त्यांना काहीच प्रॉब्लेम होत नाही, ऑल द डेज ऑफ देअर लाईफ त्यांना पैसे मिळत राहतात. पण जे प्रायव्हेटमध्ये काम करतात, जे अब्रॉडमध्ये आहेत, त्यांना किती समस्या येतात आणि त्यांची लाईफ किती डिफिकल्ट असते. कारण प्रायव्हेटमध्ये काम कधी पण जाऊ शकतं. पण परमेश्वर काय म्हणतो की लोकांना असं वाटतं की गव्हर्मेंट जॉबमध्ये स्टेबिलिटी आहे. परमेश्वर म्हणतो लोक गव्हर्मेंट जॉबवर जास्त विश्वास ठेवत आहे, पण परमेश्वराची इच्छा आहे की त्याहीपेक्षा महान, त्याहीपेक्षा सामर्थ्यवान मी परमेश्वर आहे. आणि जर मी तुम्हाला अश्युरन्स देतो की ऑल ऑफ युअर डेज ऑफ युअर लाईफ तुम्ही स्टेबल राहाल, तुमच्या फायनान्शियल स्ट्रीममध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची परमेश्वर म्हणतो कमतरता होणार नाही आहे. तुम्हाला दर महिन्यात पैसे मिळत राहणार आहे. आणि मग तुम्ही वंडर कराल कसे मिळतात, कारण तुम्हाला देणारा परमेश्वर आहे. आज इलेक्शन आहे पुण्यामधलं, गव्हर्मेंट कसं आहे, आज हे आहे उद्या ते आहे, रूल्स बदलत राहतात. आता जी पेन्शन जी होती ती पेन्शन बंद झाली आहे, म्हणजे नवीन पेन्शन स्कीम चालू झाली आहे. पण जे ओल्ड लोक आहेत ज्यांना पेन्शन मिळत राहते खूप वर्षापासनं, मग त्यांना वाटतं त्यांच्या पेन्शनमध्ये अजून वाढ व्हावी,
पण गव्हर्मेंट असं आहे की गव्हर्मेंट काहीही करू शकतं. ती पेन्शन पण गव्हर्मेंट कमी करू शकतं. कारण देवावर जो भरोसा आहे तो गव्हर्मेंटवर आपण ठेवू शकत नाही. तर परमेश्वर काय म्हणतो की मी तुम्हाला काय करणार आहे, मी तुम्हाला सिक्युअर करणार आहे, मी तुम्हाला स्टेबल करणार आहे. म्हणजे जी स्ट्रीम्स ऑफ इन्कम मी तुमच्यासाठी चालू करत आहे ती कोणीच बंद करू शकणार नाही आणि ती वाहतच राहणार. जी वाहती नदी आहे, कधीकधी त्या नदीमधनं कचरा पण व्हायला जातो. मी रिसेंटली इथे गेली होती हरिद्वारला. तिथली नदी मी पाहिली. तिथे लोक आंघोळीला येतात. त्या नदीमध्ये भरपूर पाणी होतं, पण त्या नदीमध्ये कचरा पडलेला होता. तर आपल्या जीवनामध्ये दगडं मारणारा सैतान आहेच किंवा आपल्याला त्रास देणारा सैतान आहे. पण परमेश्वर काय म्हणतो की ते दगडं, ते प्लॅस्टिक्स, ते तो कचरा, तो जो सगळा त्या पाण्यामध्ये जरी जात आहे तरी पण ते पाणी थांबणं बंद होत नाही आहे. म्हणजेच परमेश्वराचा जो सप्लाय आहे तुमच्या जीवनामध्ये तो निरंतर चालू राहणार आहे. तो फ्लो जो आहे तो निरंतर चालू राहणार आहे. तो फ्लो कधीच बंद होणार नाही. तो सप्लाय कधीच बंद होणार नाही. म्हणून निराश होऊ नका की माझे पैसे संपले. निराश होऊ नका की माझा जॉब आता धोक्यात आहे. निराश होऊ नका की माझं लग्न होऊन नाही राहिलं आहे किंवा माझ्या लग्नामध्ये डिले होऊन राहिला आहे किंवा व्यत्यय होऊन राहिलेला आहे. निराश होऊ नका की तुम्ही म्हणाल की माझं वय झालेलं आहे, आता मी लेकरं कसे पैदा करू. निराश होऊ नका जर तुम्हाला एका उत्तम घराची गरज असेल. निराश होऊ नका जर तुम्हाला मानसिक त्रासामधनं जावं लागत असेल. कारण परमेश्वर म्हणतो की मी उत्तम गोष्टी तुमच्यासाठी ठेवलेल्या आहे आणि त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि त्या विश्वासामध्ये तुम्ही राहा. आणि तुमचे जे टॅलेंट्स आहेत जे लोक ओळखू शकत नाही, पण परमेश्वराला ते माहीत आहे आणि योग्य वेळी परमेश्वर त्या टॅलेंट्सचा वापर करणार आहे आणि तुम्हाला त्याचा ब्राईट प्लॅन तुमच्या जीवनामध्ये दाखवणार आहे. आणि हा मेसेज संपवण्याच्या आधी मी एक वचन तुमच्यासाठी वाचते. मायखाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि वचन 15मध्ये लिहिलेलं आहे की मी तुम्हाला अद्भुत गोष्टी दाखवणार आहे. मी तुम्हाला अद्भुत गोष्टी दाखवणार आहे. ज्या नॉर्मल गोष्टी आतापर्यंत तुम्ही पाहत आला त्यापेक्षा वरच्या लेवलच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. परमेश्वर तुम्हाला हायर लेवलच्या लोकांशी संवाद करू देईल, त्यांच्याशी तुमची बैठक करेल. तुमची ग्रोथ, तुमची इम्प्रूव्हमेंट, तुमचं डेव्हलपमेंट हे सगळं परमेश्वर करणार आहे. आणि तुम्ही जर व्यवसाय करत असाल, परमेश्वर तुमच्या व्यवसायाला आशीर्वाद देणार आहे. आणि हा आशीर्वाद तुम्ही स्वीकार करा आणि देवाच्या नावाला धन्यवाद द्या. चॅनलवर जर तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल घंटी जरूर वाजवा. म्हणजे आणि येणारे जे व्हिडिओज आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. गॉड ब्लेस यू. आमेन.